राहू द्या, सगळंच राहू द्या. हा चिरा मारून द्या. असं बांगडा मासा ना, मग कट करून घेतला. दोन सोनूंचं काम चाललंय, मासे साफ करायचं. फर्स्ट धुवून घेत आहेत. पहिला मासा मित्रांनो आपण तळायला घेतलाय. दुसरा तर मित्रांनो आज आपण बनवतोय बांगडा फ्राय. तर फिश फ्राय तर मित्रांनो आपण बनवणारच आहे. तसंच आपण गावून आपण बनवायला घेतले, ते पण बनवणार आहे व्हिडिओ मध्ये. माशी माशी कसले काटला, बांगडा, बिगर काटा, चिलापी. हे चिलाप आहेत ना इकडं. मोठे मोठे मासे बरं का. कुठला बांगडा घ्यायचा? किती 1 किलो बस ना? बस. कसं आहे बांगडा? बांगडा 200 रुपये. गाडी आली कुठून आणता मासे तुम्ही? वाड्यावर ना गाडी येते का वाड्याला? पण हे नदीच नदीचे आहेत का? कुठल्या? समुद्राचा तुम्हाला आहे ना, हा हा आपण आणायला जातो. हा चला 240 वाला बांगडा पण 200 रुपये लावतो. हा हा वेगळा आहे, मालवणी. मालवणी बांगडा आहे का? आता जाऊ दे, चला खाऊ द्या. गिऱ्हाईकाला यात्रेच्या दिवशी चांगलं खाऊ. डिस्काउंट जरा नाही. किती करू? 1 किलो का? बस हा बस होईल. खायला माळकरी पण आहेत ना घरात. आपले 350 बाबा. 370 होते, 350 रुपये. आज 10-20 डिस्काउंट मध्ये जाणार मग. हा यात्रेमुळे. यात्रेमुळे. आंबेदरे काय? ते किलोच्या पुढच्या गिऱ्हाईकाला पावशेर अर्धा आंबेदऱ्याची. चिरा मारून द्या बरं. बांगड्याचे तुकडे करू, आका ठेवू. अख्खाही ठेवायचा, चिरा मारून द्यायचा. डोकी डोकी राहू द्या, सगळंच राहू द्या. हा चिरा मारून द्या. हा बांगडा नाहीच देत मी त्या भावात, पण जाऊ द्या. आता डिस्काउंट दिलं ना आम्हाला. 240च्या खाली हा बांगडा नाहीच आहे. भेटणार नाही, पण जाऊ द्या, खाऊ द्या. यात्रेमुळे. हा हा चिखलीला येतो ना बारका भाऊ. हा तुमचा भाव आहे का? सख्खा आवाज भाव आहे. सेम आवाज. तो मला एकदम चांगला ओळखतो. त्याचा व्हिडिओ पण बनवलाय मी, बघितला का? हा माहिती आहे ना. मासे घेतले नाही काय तुकानी? तुकानी मासे घेतले. पाहुण्यांचा पाहुणचार नको. हा बघ यात्रेतनं बंदूक घेऊन आलाय. मार्शल 100ची अशी मजा एकटी नीती. तुम्ही नाही ना, हाय मास मस आहे. हे 240 वाला बांगडा पण 200 रुपये. कुठं चाललाय रे? काय बंदूक घेऊन गेला फिरतोय? कोणाला मारायची? कंच्या ते गाडी वाय चाललंय ते त्याला. सो फायनली आपण मासे घेऊन तर आलेलो आहे. आणि सोनूनी बघा मांजर घेऊन जाईल म्हणून वरती अडकून ठेवते. ठेव ठेव. हा बांगडा मासा आणलाय, फ्राय करणार आहे आपण नंतर. हे बघा मासे या ठिकाणी आपण ठेवलेत वरती अडकवून. आणि इथं मांजर येऊन बसले, कधी मासे खाली गेले वाट बघते. याच्यात दोन सोनूंचं काम चाललंय, मासे साफ करायचं. फर्स्ट धुवून घेत आहेत. असे धुवून घ्यायचे मासे. कळशीच घेतली बाबा दोघींनी. ही माझी छोटी बहीण आहे आणि ती वाली जी बनवणार आहे आज मासे ती माझ्या बहिणीची मुलगी.
बघा, आणि आपण चुलीवरच बनवणार आहे. चूल तर पेटवली आणि तवा पण ठेवलाय बघा सोनवणी. आता मित्रांनो हे बघा सगळं मटेरियल काढून घेतले, आता बनवायला घेणार आहे. आणि हे तांदळाचं पीठ आहे ना ग, तांदळाचं पीठ आहे आणि मसाले सगळे काढून घेते सोनू. मिरची मसाला आहे, हळद आहे आणि मीठ आहे आणि पीठ आहे. पीठ मी तांदळाचं पीठ आहे. विचार करून चालले मासे बनवायचं. पूर्ण हे मिक्स करून घेणार आहे मिक्सर. बघा आता तवा तर तापायला ठेवलाय पण धूर झालाय आणि इकडे सोनूचं काम चालू आहे. ओके, पूर्ण असं मिक्स करून घेतलंय मसाला. आणि जे मासे आपण साफ करून घेतले आता त्याला फक्त मसाला व्यवस्थित भरून घेते बघा. अशाच प्रकारे पूर्ण माशांना मसाला लावून घ्यायचे पूर्ण जेवढे आहेत तेवढ्यांना. नंतर आपण फ्राय करायला घेणार आहे, तोपर्यंत मी जाळ करतो. आणि हे बघा फायनली माशांना पूर्ण मसाला लावून झालाय. तवा पण तापलाय मित्रांनो. आणि बघा मासे तर बनवायला घेतलेत. फर्स्ट तेल टाकून घेतले सोनूनी. खोलगट तवा आहे ना थोडासा. कोणती कढई? पहिला मासा मित्रांनो आपण तळायला घेतलाय. दुसरा, हा तिसरा. 3-3 4-4 बसते. 3-3 बसतात सोनू. नको मग ते साईडला तेल खोलगट तवा असल्यामुळे तुम्ही घेतले का? घेतले. रवाच नाही भेटला आम्हाला, तांदळाचं पीठ वापरलंय. बसली मासे तयार व्हायची वाट बघतायत खाण्यासाठी. तू नाही बघत? तू खात नाही का? का बरं? पलटी मारून घ्या लागतील. बरोबर, मस्त भाजले. 3-3 मस्त भाजणार बरं का. हा छान होतात की तांदळाच्या पिठामध्ये पण आहे ना. मी नाही खाली कधी बरं का पण तांदळाच्या पिठातले. ठेव, थोडा वेळ झाकण ठेवायचे. आणि बघा कसले भारी असे मासे निघाले मित्रांनो. आणि इकडे पण एक थोडा वेळ ठेवायचे आणि लगेच काढून घ्यायचे, त्याचे जळून जातात मासे. बघा अशाच प्रकारे आपण हे पूर्ण मासे आता तळून घेणार आहे. सोनूचं काम चालू आहे तिकडं मासे फ्राय करायचं. आणि इकडे घावण्यासाठी पीठ तयार करतात बघा. हे तांदळाचंच पीठ आहे. आपण भाकरीच्या ऐवजी आता घावणं बनवायचं चाललंय प्लॅनिंग. घावण्याचं ताट. आणि इकडं हे पाणी गरम आहे का? तांदळाच्या पिठामध्ये मीठ टाकून गरम पाणी टाकले बघा. आणि पूर्ण असं पातळ करून घ्यावं लागत नाही घावणं बनवायला. आणि पूर्ण पीठ असं मिक्स करून घेत आहे. हा डायरेक्ट खांड्याने पावर आहे हातामध्ये. आणि इकडे पॅनल घेतलाय, पॅनलवर बनवणार आहे आपण घावणं. आणि हे बघा घावणं बनवायला ते घेतले. फर्स्ट घावणं आहे. आणि मित्रांनो हे बघा हे तेल घेतले, तेलामध्ये आणि कांदा अर्धा कापून घेतलाय. कांद्याने तेल व्यवस्थित लागतं का त्याच्यासाठी. हां त्याच्यासाठी कांद्याने बघा कांदा कसा ठेवलाय कापून त्याच्यामध्ये. आणि हे पीठ जे बनवलं मग अशी असं पॅनलमध्ये बघा पूर्ण ओतलंय वाटीने. डोश्यासारखंच आहे ना हे, डोसाच आहे का नाही. स्पंज डोसा असतो ना तसे. याची टेस्ट पण भारी लागते मित्रांनो आहे की नाही. इडलीच्या याच्यापासून तू पेप्सी खा आपली कप. बाबांना फिश आणि पनीर भाजी दिली. बाबांना आपण विचारणार आहे आज कसं झाले ते. खाऊन सांगा आम्हाला कसं झाले. हा इकडं सोनूचं काम चाललंय वाढायचं. बरं सगळे बसले जेवायला. ए बिल्ली तुला काटे देणार, काटे मासे. हे तुला जेवायचं नाही काय? तू अगोदर जेवला काय लोक? कसं झालंय बाबा? चांगलं झालंय का? मासे कसे झालेत मासे? हा ना हा हा ना. तर मित्रांनो तर बाबा म्हणतात मासे खूप छान झाले. मित्रांनो चला आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी स्टॉप करूया. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळेजण काळजी घ्या. थँक्यू सो मच.